नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर, पुन्हा एकदा मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग। आणि नवीन व्लॉग आज आहे संडेच्या ठिकाणी, म्हणजे आज पहिल्यांदा खूप वर्षानंतर आगमन सोहळ्याची सुरुवात इथे पण झालेली आणि वेगवेगळे गणेश मंडळाचे आगमन आज बघणार आहोत। तर आज आपण व्लॉग पण करणार आहे, रील पण काढणार आहे आणि बघू आता इथे क्रांती चौकच्या मागे पण एक गणपती यांनी सांगितलं आला, मी तिकडून नाही आलो, पण आता आपण शाह बाजारचा राजा जो आहे त्याचं आगमन चालू आहे, चला आपण जाऊया। तर आता आम्ही आलेलो शिवसेना भवन आणि इथे 5:30 वाजले तरी पण अजून यांचं काही सुरू झालेलं नाही। टायमिंग वगैरे दोघांची वेगवेगळे असेल, काय माहित नाही आता किती टाइम लागेल काय लागेल, हो आपण जेवढं कव्हर करता येईल तेवढं, कारण की क्रांती चौकला पण आहे दुसरे गणपती, त्यांचा पण 26 का 28 फुटाची मूर्ती आहे, ती पण दाखवू। शाह बाजारचा राजा जो आहे त्याची मूर्ती मागच्या वेळेसपेक्षा छोटी आहे, पण कशी आहे काय मूर्ती त्याचं अजून मुखदर्शन झालेलं नाही, त्याचीच तयारी चालू आहे, मागे मी दाखवतो तुम्हाला। आता ढोलपथक आलेलं आहे, नवजीवन ढोलपथक म्हणून, आणि 2-3 ढोलपथक मिळून एक करता येते, 101 ढोलपथक। आता बघू काय। मी आज ढोल वाजवणार आहे, शहाबागचा राजा, मागच्या वर्षीपासून वाजवतो, मजा येते खूप। देवा तुझा कुणी ना करतो विचार, तुझा घर आहे पार पार, गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो। कसा क्लिपा? कितवं वर्ष आहे तुझं? माझं दुसरं वर्ष आहे या पथकामध्ये। दुसरं वर्ष आहे भाई नवजीवन। आणि लास्ट टाइम जेव्हा नवजीवननी वाजवलं होतं तेव्हा जिंकले होते, तेव्हा काय फिलिंग होती? एकदम हवेत। आणि यावेळेस बघू, यावेळेस ट्रॉफी येईल का नाही येईल, काय वाटतं? काय वाटतं तुला?
सामाजिकांनी विनंती आदेश दान घ्या. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. शहाबाजाचा राजा शिवराज सोहळा उपस्थित असलेल्या सर्व गणेश भक्तांचे व प्रमुख मान्यवरांचे हार्दिक स्वागत. प्लीज सर्वांना विनंती वारंवार सूचना द्या. आता या ठिकाणी काय गंगा आरती वगैरे सगळं ते होत आहे. फायर शो पण आहे असं म्हणलं आहे. पण आता आपण निघूया कारण की क्रांती चौकमध्ये पण जो आहे गणपती 1 किंवा 2 गणपती आहे तिथे आगमन सोहळा. त्याचा आपण लवकर नाही गेलं तर तिथे जाऊन आपण बघू आता काय विषय आहे तिथलचा. कारण की क्रांती चौकमध्ये पण 2 गणपती आहे आणि 26 फुटाची मूर्ती आहे. तर ती 26 फुटाची मूर्ती कोणत्या मंडळाची आहे ते पण आपण बघू आणि ते पण दाखवतो. ऑल राईट. तर आता आम्ही आलोय क्रांती चौक इथे आणि क्रांती चौकमध्ये मोरयाचा चिंतामणी याचं आगमन होणार आहे. तर याचं आगमन सोहळा आपण कसं होतं काय होतं बघू. कारण की ते पण खूप गर्दी वगैरे आहे आणि आज संडे असल्यामुळे जास्त रश आहे. तर ट्रॅफिक पण थोडी वाढणार आहे. मागे बघू शकता तुम्ही. फायनली तुम्ही बघू शकता मूर्ती आलेली आहे पण मूर्तीचं अजून मुखदर्शन झालेलं नाही आहे. ते इथं आल्यावरच स्पॉटवर होईल. आता बघू मूर्ती आलेली आहे 26 फुटाची म्हणता येते आणि खरंच आहेत मोठी मूर्ती आहे. पण आता याचं आगमन वगैरे आपण करू मुखदर्शन करू आणि दर्शन घेऊन आपण निघू. आता बारू बारू मैं बारू तोरी अब तू मोरा है मोरा सभी आज आवे न तो पे कोई करता रब से दुआ मैं यही बारू बारू मैं बारू तोरी प्रीत अपनी रहेगी बनी चाहे सुख हो या दुख हो कभी मैं रहूंगा तेरे पास ही. मूर्ती आता सध्या तर फेस रिव्हील नाही झाला अजून पण मला थोडा आरपार दिसते. आणि लास्ट टाइम म्हणजे चिंचपोखेचा जो चिंतामणी होता लास्ट टाइम जशी आहे मूर्ती तशी सेम थोडी म्हणजे कॉपी आहे. पण हा पण चिंतामणीच आहे. मोरयाचा चिंतामणी म्हणून मंडळ आहे. तर जे पण मोरयाच्या चिंतामणी मधून बघत असतील तर कमेंट करा यार मोरयाची चिंतामणी म्हणून. आणि त्याचसोबत आपण आता याचे दर्शन घेऊ आणि दर्शन घेतल्यावर आपण डायरेक्ट थेट बघू आता पुढचं काय. संकट अमुचे विलयाला जा स्तवितो तुम्हा संकट अमुचे विलयाला जाओ स्तवितो तुम्हा संकट
बीजवदन वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय लंबोदर पीतांबर परिमल वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना रामाचा वाटा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव 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 जय देव। ऑल राईट, तर मित्रांनो आज आहे दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवशी पण आगमन आहे आणि दुसऱ्या दिवशीचे आगमन जे आहे ते आपल्याला होणार आहे पावनचे आणि एक 26 किंवा 28 फुटाची जी मूर्ती आहे त्याचं पण बघणार आहोत आपण. पण त्याआधी आपण पावनचं बघू आणि पावनचं झाल्यावर क्रांती चौकमधून जिथे 28 फुटाची मूर्ती आहे तिथे जाऊ, कारण की पहिले इथं आलं इथे ऑलरेडी सेट आहे ते सुरू पण होईल एक 5-10 मिनिटात वाटतं. आणि बघू आज काय होतं, आज अजून काही वेगळं स्पेशल होईल, पावन काहीतरी वेगळं करणार आहे का नाही. हां, त्यांनी दिलेलं आहे काहीतरी वेगळं होणार आहे आणि आज वापस अख्खे आलेलं आहे. ठीक आहे. हां, तर डे 2 पण एकाच व्लॉगमध्ये आपण कंटिन्यू करू. तर आता ही जी मूर्ती तुम्ही बघितली ती होती नवयुग प्रतिष्ठानची. तर आता पावनचा पण कार्यक्रम सुरू झालेला आहे, तर आपण तो पण कव्हर करण्याचा ट्राय करू. आणि पावनचं आता काय आहे, चेंबूर बीट्स म्हणून आणलेलं आहे त्यांनी, चेंबूरची आहे ती, राजबँड नाही काय म्हणतात त्याला, काहीतरी म्हणता, कमेंट करून सांगा मला.
मध्ये जेव्हा चेंबूर बीट्स नाही मध्ये चेंबूर बीट्सने वाजवायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर पण ते केरळचे आले जे होते त्यांनी वाजवायला सुरुवात केल्यानंतर आता ब्रास बँड आलेला आहे कसं आलं ते बघा. तूफान गर्दी है एक्सपिरियन्स आहे. गर्दी बघू शकता तुम्ही. गर्दी म्हणजे डायरेक्ट काय बोलू आता. मागे बघू शकता फुल. ही गर्दी नेक्स्ट लेवल. सर फक्त शोसाठी ठेवले असं वाटतंय मला. एवढी गर्दी बघून बाई मुंबईपेक्षा डेंजर असं वाटतं. आग लागली बाई डायरेक्ट. कायच बोलावं आता. विजवताय आग. हाय डेंजर विषय. विजली. तर या ठिकाणी माझा आता भाऊ भेटलाय आणि हा पण व्हिडिओ काढायला आलाय. कसं वाटतंय तुला? एकदम मजेत. माईक मध्ये बोल. काय विचारलं बोलतो? कसं वाटतंय एवढा बघून, मॅनेजमेंट बघून? एक नंबर. एवढी रश आणि मॅनेजमेंट आम्ही गणपतीसाठी सहन करून घेऊ. हा, गणपतीसाठी सहन करू शकतो. फक्त गणपतीसाठी. फक्त गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. नाहीतर नोटीस केलं का बाउन्सर फक्त शो साठी असं वाटतंय ना? हो, फक्त शो साठी. ठीक आहे. पहिले मला मारलं बिरलं काय नाही. हाकललं. हे बघा लाईव्ह एक्झाम्पल. निघून गेला रंग, विरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. तुटलेल्या काचेचा सपन हे डोळ्यात, रात पेटून उठती अन दिवस काळो खात माझ्या देवा.
बीट्सवाले थांबायला तयार नाहीये आणि त्यातल्या त्यात ट्रेन पुढे येते, ट्रेन नाही सॉरी गणपती पुढे येतोय, जेणेकरून आपल्याला जो हार आहे तो आता घालायचा आहे. तर आपण बघू, दादा एकदम ट्राय करतोय, पण हा हार केव्हापर्यंत घालतोय बघू आता. आणि हा एक हार आहे आणि त्यासोबत हा दुसरा पण आहे जो पावनचा आहे. ऑल राईट. तर त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज ज्यांची प्रतिकृती साकारून म्हणजे असं त्यांचा पोशाख वगैरे घालून त्यांचं काय म्हणतात त्याला बघूनच घ्या, तुम्ही एकदा बघून घ्या आणि बघू काय कसं आहे, तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही याला रेटिंग द्या. रेटिंग देण्यासारखी नाही आहे गोष्ट ती, पण तरी किती अप्रतिम एकदम. काय माझा श्वास ही तुझीच माया, तुझे हात पाय. काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय, माझा श्वास ही तुझीच माया, तुझे हात पाय. कधी घडविसी पापे हातून, कधी घडविसी पुण्य, खेळीसी खेळ साहा सारे अगम्य. तारू माझे पहिलं तिरी तार कराया या. ऑल राईट. तर मागे तुम्ही बघू शकता पावनचं यावेळेस एवढं भारी आगमन झालं आहे, म्हणजे असं वाटतंय पूर्ण अजून पण फटाके वाजताय आणि असं वाटतं पूर्ण म्हणजे जेवढे पण सिटीमधले गणपती तेवढे होते असं वाटलं मला एक क्षणी. कारण की एवढं सगळं बोलवलं त्यांनी, एवढं सगळं मॅनेज केलं. फक्त एवढं की मॅनेजमेंट जे बाउन्सर वगैरे होते ते थोडंसं असं ॲटलिस्ट फोटोग्राफरला तरी जाऊ द्यायला पाहिजे होतं. पावनच्या गणपतीनंतर आपण आलेलो आहे मराठी वादळ या इथे आणि यांचं ऑलमोस्ट एक दिवसानंतर लेट जे आगमन आहे ते होत आहे. फायनली मूर्ती आली, थोडीशी मूर्तीला डॅमेज वगैरे झालं होतं असं सांगता येते. तर मराठी वादळ मागे बघू शकता तुम्ही, तिथे आगमन आता सुरू होणार आहे. थाटामाटात आपण 10:30 वाजता शूट करूया आणि 10:30 नंतर आता किती वाजता यांना जायला परत आणि आगमन किती वेळ अजून चालणार. डीजे तर कॅन्सल झालेला आहे पण आपण बघू काय अजून प्रोग्राम आहे, फक्त ढोलवादक आहे की अजून काही वेगळं होणार ते आपण तुम्हाला सांगू.
10:30 वाजले तरी पण तुम्ही गर्दी बघू शकता. म्हणजे बाप्पासाठी काही पण बाई, काही पण आणि कुठे पण. आता ढोल बघू किती जोरात, म्हणजे हे ऑलमोस्ट दुसऱ्या दिवशी आलेले आहे. तर दुसऱ्या दिवशी काय होईल, किती त्यांचा जोश असेल बघू आपण. आज मराठी वादळ प्रतिष्ठानचं आगमन 24 ऑगस्ट दिवशी होतं. मूर्तीची हाईट जास्त असल्यामुळं काहीतरी अडचणीमुळं मूर्ती यायला लेट झाल्यामुळं आगमन एक दिवस लेट झालं. त्याच्यामुळं क्राऊड जरा कमी आहे, तरी पण मराठी वादळचा जोश जसाचे तसाच आहे. तोरे नाम का मोहे धागा डाल दे, तुले जा मोहे मोहे जीना है संग तोरे. वारू वारू मैं वारू तोरी, अब तू मोरा है मोरा सभी. आज आवे न तो पे कोई, करता रब से दुआ मैं यही. वारू वारू मैं वारू तोरी, प्रीत अपनी रहेगी बनी. चाहे सुख हो या दुख हो कभी मैं रहूंगा तोरे पास ही. ऑल राईट. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग? आणि हा व्लॉग पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण एंड करतोय. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये या पहिले खूप कमी आगमन झाले आणि जे पण झाले ते लिमिटेड, मोजके वगैरे. जास्त आगमनला एवढा उत्साह नव्हता आणि ह्या उत्साहामुळे अजून नेक्स्ट टाइम जास्त होतील अशी माझी संभावना आहे. आणि असं म्हणजे असं वाटतं पण की व्हायला पाहिजे, कारण की यार मुंबईसारखी फिलिंग आली. पावनच्या गणेश मंडळाने भाई एक नंबर राडा गेला. फक्त एवढं आहे की थोडंसं मॅनेजमेंट हल्लं. फर्स्ट टाइम होतं एवढं मोठं सगळं, 4-5 काहीतरी वेगवेगळे प्रोग्राम होते. तर काही विषय नाही, तो पण एक झाला. आणि मेन म्हणजे आपण आता एंड करतोय या व्लॉगला. आणि व्लॉग नेक्स्ट असणार आहे सगळ्या जेवढे पण छत्रपती संभाजीनगरमध्ये जेवढे मंडळ आहेत त्यांचं. तर तो व्लॉग टाकू की नाही, कारण की आपण नेक्स्ट व्लॉग एखाद्या वेळेस मुंबई किंवा पुण्याचा टाकणार आहे. तर मुंबई पुण्याचा न टाकताय छत्रपती संभाजीनगरचे सगळे गणपती दाखवायचे की नाही हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि कोणते कोणते गणेश मंडळ आहे, कुठे आहे ते ॲड्रेस सोबत सांगा मला, जेणेकरून मी एक पण गणपती मिस यावेळेस नाही करणार. मला लास्ट टाइम केलं होतं, पण यावेळेस आता बघू. आणि मागे बघू शकता महाराज आहेत. आणि आज पण महाराजांच्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात त्यांनी एक म्हणजे असं पोशाख वगैरे त्यांनी प्रॉपर मेकअप वगैरे केला होता. तर ते पण कसं वाटलं ते एकदम बघून एकदम वेगळं वाटलं, काहीतरी नवीन केलं आहे. तर हा व्हिडिओ आपण इथं संपूया. भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. टाटा, टेक केअर, गुड नाईट अँड पीस. गणपती बाप्पा मोरया.